आज पहिल्यांदाच बिस्किट ऑर्डरसाठी बनवत आहे. ज्या ताईंनी माझ्यावर विश्वास ठेवून फक्त माझे व्हिडिओ बघितले आणि त्यावर विश्वास ठेवून त्यांनी बिस्किट ऑर्डर केलेले आहे. किती तर ताई अशा आहेत की ज्या दिवशी दुपारी व्हिडिओ माझा आला त्या दिवशी अगदी 2 ते 3 तासामध्ये त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवून माझ्याकडून बिस्किट पार्सल मागवलेली आहेत. म्हटल्यावर मला हे असं वाटलं, इतका त्यांचा विश्वास माझ्यावर आहे तर मी त्यांना कोणत्या पद्धतीनं बिस्किटं बनवणार आहे हे दाखवायलाच हवं. म्हणून आजचा व्हिडिओ आहे. यामध्ये जेवढं मला जमतंय तेवढं सगळं घरगुती मी मटेरियल वापरलेलं आहे. साखर मिक्सरवरती बारीक करून घेतलेली आहे. विकतसुद्धा साखर मिळते पण ती वापरलेली नाही तर मिक्सरवरतीच बारीक करून घेतलेली आहे. यामध्ये भरपूर वेलची पूड घातलेली आहे. वेलची पूडसुद्धा आपल्याला विकत मिळते आणि बिस्किटाची वेलची पूड असते ना ती बेकरी प्रोडक्टमध्ये किलोच्या प्रमाणात मिळते पण ती मी वापरत नाही. त्याचा फ्लेवर मला आवडत नाही. आजपर्यंत मला समजलेलं नाही की तो फ्लेवर कशाचा आहे ते. यामध्ये पूर्ण एक जायफळ घातलेलं आहे. त्यानंतर ज्या पावडरी आपण 3 प्रकारच्या नेहमी वापरतो त्याच पावडरी यामध्ये वापरलेल्या आहेत. फक्त मटेरियल काय वापरते ते तुम्हाला पाहायला मिळेल, त्याचं फक्त मेजरमेंट मिळणार नाही. बऱ्याच ताईंच्या कमेंट होत्या, हे बिस्किटं तुम्ही तुपातली देणार आहात का डालड्यातली. मी तुपाचे रेट सांगितलेले आहेत. व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलेले आहेत की तुम्हाला शुद्ध तुपातील दुधातील हे बिस्किटं मिळणार आहेत म्हणून. आता बऱ्याच ताईंनी विचारलेलं होतं की तुम्ही तूप कुठलं वापरणार आहात, तर हे बघा तुम्हाला पाहायलाच मिळत आहे. तूप कसलं आहे, एकदम रवाळ आणि म्हैशीचं तूप आहे. विकतचं तूप नाही. मलाच आवडत नाही ते तूप वापरायला. हे तूप घरगुती आहे आणि आमच्या इथं तूप मिळतं, भरपूर मिळतं. सगळ्यांना माहिती आहे की मी तूप विकत घेते, त्यामुळे सगळ्यांचे मला फोन असतात तूप हवं आहे का म्हणून. जेव्हा मला लागतं तूप तेव्हा मी रिटर्न त्यांना फोन करते. घरपोच सेवा उपलब्ध होते. मला हे तूप घरी बसून मिळतं. त्यानंतर यामध्ये घालायचं आहे दूध. आता मला फक्त एवढंच बघायचं आहे की किती ताई यावरती कमेंट करतात ते कशाबद्दल, तर तुम्ही हेच मटेरियल वापरलं, ते तसलंच मटेरियल वापरलं. पण मी एवढं 100% सांगू शकते की जेवढा विश्वास तुम्ही माझ्यावर ठेवलेला आहे, फक्त माझे व्हिडिओ बघून तुम्ही बिस्किटचे पेमेंट केलेलं आहे, तर मी का करू नये इतकं विश्वासाने हे काम. माझंसुद्धा काम आहे की तेवढ्याच विश्वासाने किंवा तेवढ्याच स्वच्छतेने चांगलं मटेरियल वापरून ही बिस्किटं तयार करणं हे माझं कर्तव्य समजते मी. त्यामुळं जेवढं मटेरियल मी वापरलेलं आहे तेवढं सगळं मटेरियल एकदम व्यवस्थित आणि चांगलंच मटेरियल वापरलेलं आहे. इथं हे गहू दळून आणलेले आहेत. आता चाळून फक्त याचा मी कोंडासुद्धा बाहेर काढून घेत आहे. त्यामुळे तुमच्या लक्षात आलं असेल की हे पीठ विकतचं नाही, हे घरचंच पीठ आहे. विकतच्या पिठातून अजिबात कोंडा बाहेर निघत नाही. फक्त हे दळून आणलेलं आहे जात्यावल्या गिरणीतून, म्हणून यातला कोंडा फक्त बाहेर निघत आहे. आता या बिस्किटचे जर तुम्हाला दर हवे असतील तर व्हॉट्सअप क्रमांक दिलेला आहे, त्याच्यावरती फक्त हाय पाठवा. तुम्हाला सगळे वेगवेगळ्या प्रकारच्या बिस्किटाचे आणि वेगवेगळ्या प्रकारच्या नानकटाईचे दर मिळतील, त्याच्या किमती मिळतील. पण बऱ्याचशाच ताई कन्फ्यूज झालेल्या आहेत, त्यांच्या लक्षात आलेलं नाही. त्यांनी मेसेज परत केलेले आहेत की कसे किलो बिस्किट देता म्हणून. पण ही बिस्किटं जी आहेत याचे सगळे दर त्या वरती दिलेले आहेत. तुम्ही नक्की व्यवस्थित वाचा म्हणजे तुमच्या ते लक्षात येईल. शिवाय ही बिस्किटं सगळीच गुळातली आहेत का, तर नाहीत. त्यामध्ये उल्लेख केलेला आहे साधी बिस्किट आहेत त्याचे दर वेगळे आहेत, म्हणजे साखरेची बिस्किटं, आणि गुळातील बिस्किटाचे रेट वेगळे आहेत. त्यामुळं ते वाचून लक्षात तुमच्या येईलच. फक्त ते वाचा व्यवस्थित म्हणजे तुमच्या लक्षात येईल ते. एका ताईचा मला मेसेज आलेला आहे, खूप महाग आहेत बिस्किटं म्हणून. पण मला पण ते पटते. पण मी एवढं सांगू शकते की चांगली बिस्किटं खायची आहेत म्हटल्यावर चांगले पैसे हे द्यावेच लागतील. यामध्ये जे मटेरियल दाखवलेलं आहे त्या मटेरियलचा खर्च तुम्ही काढा, तुमच्या लक्षातच येईल. कारण बरेचसेच जे बिस्किटाचे व्हिडिओ आहेत त्यामध्ये याचं मी प्रमाण सांगितलेलं आहे. त्याचा तुम्ही खर्च स्वतः काढा आणि
बघा तो किती खर्च येतोय ते. शिवाय हे सगळं घरगुती चांगल्या क्वालिटीचं मी मटेरियल वापरलेलं आहे. कुठलंही मटेरियल कमी पैशात येईल असं मी वापरलेलं नाही. शिवाय यासाठी मेहनत किती लागते याचा विचार करा, वेळ किती जातो याचा विचार करा. त्यानंतर बिस्किटं जरी तयार झालीत, बिस्किटं तयार झाल्यानंतर हा सगळा पसारा आवरायला आणि स्वच्छता करायला अर्धा ते पाऊण तास माझा जातो. शिवाय याचं पॅकिंगचा खर्च आला, कुरिअरचा खर्च आला, ते पॅकिंग करणं वगैरे, म्हणजे माझ्या वेळेचा सुद्धा तुम्ही विचार करा. मग काय कमी पैशामध्ये आपण 10 रुपयाच्या पुड्यापासून बेकरीमध्ये आपल्याला मिळतातच बिस्किटं, ती खाऊ शकतोच की. मग चांगलं खायचं आहे आणि मग कमी पैशात कसं मिळेल सांगा बरं तुम्हीच मला. आणि तेही मी बिस्किटं कशी बनवते हे तुम्हाला समोर दाखवत आहे पुराव्यासहित. आता तुम्ही मला सांगा, जे आपण बाहेरचं प्रोडक्ट घेतो त्याची रेसिपी आपल्याला माहिती असते का? शिवाय त्यामध्ये काय काय वापरलेलं आहे हे तरी माहिती असतं का? फक्त खायला चांगलं लागतं म्हणून आपण आवडीने ते खातो. आणि हे मी समोर दाखवत आहे तरीसुद्धा तुम्हाला ते महाग वाटत आहे. बरं चला आपण दुसऱ्या विषयाकडे जाऊया आता. ज्या ताईंना ही बिस्किट रेसिपी पाहून बिस्किटं हवी असतील त्यांनी व्हॉट्सअपला हाय करा, सगळे दर मिळतील. आणि जर तुम्हाला ते दर पटले तर रिटर्न मेसेज करा कुठली बिस्किटं हवी आहेत ते. शिवाय पेमेंट झाल्यानंतर तुमचा जो घराचा पत्ता आहे तो व्यवस्थित द्या पूर्णपणे, म्हणजे कसं होईल की बिस्किटं कमी वेळेमध्ये तुम्हाला पोच होतील. आज आहे शनिवार रविवार ऑर्डर घेतली जाणार आहे आणि सोमवारी ही ऑर्डर टाकणार आहे. त्यामुळं लवकरात लवकर तुम्हाला बिस्किटं पोच होण्यासाठी लवकरच मेसेज करा. आज ही बिस्किटं मी पार्सलसाठी बनवत आहे म्हणून याची मी रेसिपी सांगितलेली नाही. उद्या तुम्हाला रविवारी मी मजुरीची बिस्किटं बनवणार आहे, तर त्याचे व्हिडिओ तुम्हाला येतील आणि त्याच्यामध्ये मी काय वापरलेलं आहे, किती ग्रॅम वापरलेलं आहे, अगदी परफेक्ट मेजरमेंट सांगितलं जाईल. त्यामुळं उद्या व्हिडिओ बघायला अजिबात विसरू नका. ज्या ताई माझ्याकडून बिस्किटं घेतात किंवा घ्यायची इच्छा आहे त्यांना हा व्हिडिओ आवडणार पाहायला, पण ज्या ताईंना फक्त रेसिपीज हवी आहे त्यांना हे व्हिडिओ माझे पाहायला आवडणार नाहीत. पण अजिबात घाबरू नका, ते सुद्धा व्हिडिओ येणारच आहेत. फक्त ज्या दिवशी ऑर्डर असेल त्या दिवशी फक्त तुम्हाला ही बिस्किटं मी कशी बनवते आणि यामध्ये काय वापरते तेच तुम्हाला पाहायला मिळेल. अजून रोटची आणि नानकटाईची ऑर्डर आलेली नाही, फक्त गव्हाच्या पिठाच्या बिस्किटाचीच ऑर्डर आलेली आहे. त्यामुळे तुम्हाला हीच बिस्किटं पाहायला मिळतील. जेव्हा नानकटाईची ऑर्डर येईल ना तेव्हा मी नानकटाईचा सुद्धा व्हिडिओ पाठवते. बेसन नानकटाई, मैदा नानकटाई, नाचणी गुळातील बिस्किटं आणि गव्हाची गुळातील बिस्किटं. हां, एवढं पण तुम्हाला मी सांगते. एका ताईंनी विचारलेलं आहे की साखरेचे आणि गुळाचे दर एकच आहेत का? पण नाहीत, कारण जो गुळ आपण वापरतो ना तो साधा गुळ वापरायचा नसतो, त्याला सेंद्रिय गुळ पावडर असते ना ती वापरावी लागते. साध्या गुळाने बिस्किटं मऊ पडतं, ते चांगलं खुसखुशीत क्रिस्पी होत नाही. त्यामुळं गुळ पावडरच वापरावी लागते आणि गुळ पावडरीचे दर काय आहेत ते तुम्ही स्वतः चौकशी करू शकता. पीठ चांगलं मळून घेतलं, रोल नेहमीप्रमाणे केले आणि आहो इथं प्रेस करायला बसलेले आहेत. नेहमीपेक्षा हे गोळे थोडे मी छोटे केलेले आहेत, कारण डब्यामध्ये बिस्किट व्यवस्थित बसलं पाहिजे या सगळ्याचा विचार करून ही बिस्किटं थोडंसं जाड आणि थोडंसं लहान बनवलेलं आहे. तिळाचा वापर करून किंवा गोळ्याला तीळ लावून मग ही बिस्किटं प्रेस करायला घेतलेली आहेत. आहोंची मदत ह्या बाबतीत मला खूप होते. ज्या ताईंना हा व्यवसाय करायचा आहे, बिस्किट बनवायची इच्छा आहे, तर एकटी तर बनवणार ही मनाची तयारी ठेवा, पण तरीसुद्धा घरच्यांचा सपोर्टसुद्धा तेवढाच महत्त्वाचा असतो. कुठलीही गोष्ट असेल तर एकट्या बाईने होत नाही.
होते, पण खूप स्ट्रगल करून होते. नाही असं मी म्हणत नाही, पण स्ट्रगल करून होते. कारण तिला घर सांभाळायचं असतं, घरातली माणसं सांभाळायची असतात आणि ते करून जर हे सांभाळायचं म्हटलं की खूप तिला म्हणजे त्रास होतो असं मला वाटते. त्यामुळं घरात तुमच्या कोणाकोणाची तुम्हाला चांगली साथ आहे याचा विचार करा आणि मग हा बिझनेस सुरू करा. आता ही बिस्किटं 160 टेम्परेचर ओव्हनचं आणायचं आहे आणि 160ला बिस्किटं ओव्हनमध्ये बेक करण्यासाठी घालायची आहेत. 20 मिनटं बिस्किटं बेक करून घ्यायची आहेत. बिस्किटची भाजणी आपण कशी करायची हे स्वतःवर डिपेंड राहतं. भाजणी खमंग करायची आहे का बिस्किटं थोडं पांढरंच आपल्याला ठेवायचं आहे हे स्वतःवर अवलंबून असतं. पण मला खमंग भाजणी आवडते त्यामुळं किंवा ते बिस्किट खायला चांगलंसुद्धा लागतं. त्यामुळं मला सवय लागलेली आहे की भाजणी ही खमंगच झाली पाहिजे. तर अशा पद्धतीनं ही बिस्किटं मी पहिल्या ऑर्डरसाठी बनवलेली आहेत. ही बिस्किटं तुम्हाला कशी वाटली बनवलेली हे मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला तुम्हाला कसे वाटतात हे कमेंटमध्ये सुद्धा सांगा. ज्यांना ऑर्डर करायचे आहे त्यांनी दिलेल्या क्रमांकावरती नक्की मेसेज करा.